2008 पासून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून नंदगडला येतो आहे आणि नंदगडला संगोळरायांचा राज्याभिषेक आम्ही साजरा करतो. महाराष्ट्रात येऊन संगोळरायांना हा नुसता कर्नाटक वीर नसून तो राष्ट्रीय वीर होता ही आम्ही देण्याची भूमिका करतोय. त्या माध्यमातून आम्ही देशभर संगोळरायांना एक शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंदाच्या लेवलमध्ये नेऊन ठेवणार, त्यांचा प्रसार आणि प्रसार करण्याची भूमिका आम्ही देशभर करत आहे. आणि कर्नाटकात 26 जानेवारीला नेहमी इथे येतो. सुदैवानं की बेळगावमध्ये आमच्या पक्षाचं राष्ट्रीय कार्यकारिणीची देखील सभा होत असते आणि ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आम्ही पाठवतो वर्षातून एकदा. आणि आता आम्ही ह्यावर्षी जनस्वराज्य यात्रा काढलेली आहे. भारतभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जनस्वराज्य यात्रा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक लोकसभेत आमच्या काही साधना असतील ती कार्यकर्त्याच्या 4 व्हीलर गाड्या घेऊन तेवढी रथयात्रा काढतो. 2/24 पासून इथं गुलबर्गा, विजापूर, बागलकोट आणि बेळगाव करून आज रॅली, उद्या रॅली आमची नंदगडला पोहोचल अशा लेवलचा आम्ही जनस्वराज्य यात्रा काढतोय. त्या माध्यमातून जनतेजवळ जाऊन जनतेचं स्वराज्य कसं आणता येईल यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाला जनाधार मिळत चाललेला आहे. काल आम्ही हुक्केरी, बागलकोट, बैलहोंगल, चित्तोर ह्या जिल्ह्यांना काल दौरा करून आलो. आम्ही तिकडं कागिनाली मठाला देखील भेट दिली. कागिनाली आणि नंतर संत कनकदासाची जन्मभूमी आहे बाळबंगाल, तिथेही जाऊन आलो. त्या माध्यमातून आम्ही तिथं लोकांच्यात काही भेटण्याचा प्रयत्न केला. काही पत्रकार भेटले, काही प्राध्यापक भेटले, काही सामान्य फार्मर लोक भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि 26 जानेवारीचं निमंत्रण त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या माध्यमातून कर्नाटकातल्या जनतेला आपण जेवढं संगोळरायाचा विचार जावा ह्यासाठी ही भूमिका अदा करतोय आणि त्या दिवशी आजची पत्रकार आहे परिषद आहे. महादेव जगन्नाथ जानकर, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, MLC आहे, आता सद्यमान आमदार आहे, माजी मंत्री आहे महाराष्ट्र. 2008 पासून म्हणजे माझी आपल्याला विनंती आहे पत्रकारांना, तुम्ही एकदा जाऊन त्यांची स्टोरी करा. 2008 पूर्वी काही नव्हतं तिथं, अतिक्रमण वगैरे सारं पडलं होतं. आम्ही एका पानाची झाडं करून झोपलो तिथं. मायाब राक्कीसागर होते, बी होतो, काळे मामा होते, गोविंदराव सुरनर होते. ही मंडळी आम्ही तिथं झोपलो. तिथं आम्ही लोटून काढलं. तर तिथं अतिक्रमण होतं. अतिक्रमणच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. तर ती मुवमेंट चालू झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि राज्य सरकारनं करोड रुपये दिलं. आज त्याच्यावर कॉर्पोरेशन बनलं गेलं आणि आता डेव्हलपमेंट अतिशय चांगली चाललेली आहे. त्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा हात आहे, BJPच्या मुख्यमंत्र्यांनी मदत केलेली आहे, प्लस जनता दल सेक्युलरच्या मुख्यमंत्री सर्व पार्टीच्या लोकांनी CMनी तिथं मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या अगोदर फक्त अप्पू गोळ तिथं जात होते, फक्त जयंती छोटीशी करत होते आपल्या पुण्यतिथी. तर आम्ही पुण्यतिथी नाही केली, तर आम्ही राज्याभिषेक संगोळरायाला अभिप्रेत असलेलं राज्य आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार. संगोळरायाला काय अभिप्रेत राज्य होतं? वंचित गोरगरीब लोकांची सत्ता यावी ह्यासाठी त्यानं इंग्रजांना हाकलण्यासाठी जो प्रयत्न केला ते सरसेनापती होते चित्तूरच्या राणीचे. ती राणी मेन होती, चन्नम्मा राणीचे ते सरदार होते आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचा कारखाना उभा केला. त्यांनी दारूगोळा फौज देखील कारखाना उभा करण्याचं काम केलं. ही इज अ ग्रेट वॉरियर आणि विजन असलेलं देश. आणि त्यांना फाशी देण्यात आलं कारण देश स्वातंत्र्यासाठी त्यांनी जे काम केलं. ऍक्च्युली ह्यांचं राज्य सरकार देखील मला वाटतं त्यांची जयंती पुण्यतिथी चांगली करते ह्या दृष्टीनं. पण हे नॅशनल लेवलला झालं पाहिजे. पंतप्रधान कार्यालयातून ह्या लोकांची दखल घेतली पाहिजे. हे आमचा एजेंडा आहे. आय एम बिलॉंग्स टू द महाराष्ट्र. परंतु मला ज्यावेळेस यांच्याबद्दलचे आमचे SL सागर आमचे थिंक टँक आहेत आमच्या पक्षाचे, अतिशय विद्वान रिझर्व्ह बँकेतला रिटायर ऑफिसर आहे. आता विशेष ते ओरिजिनल बेळगावचे आहेत. त्यांचं गाव चंदरगी मधले आहे. आता रेसिडेन्शियल इथंच आहेत ते. मग त्यांनी ते इतिहासाचं पुस्तक लिहिलं दंडनायक नावाचं आणि ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण काहीतरी ह्या माणसाबद्दल केलं पाहिजे. तर आम्ही ती मोमेंट हातात घेतली आणि त्याला रंग आला म्हणजे ते फलात देखील रूपांतर झालं आणि ते कर्नाटक राज्य सरकारनं मदत केली. पण कर्नाटकाच्या राज्य सरकारवर मदत नाही पाहिजे आम्हाला. तर आता केंद्राची मदत त्यांना मिळाली पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड त्यांना मिळाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. विशेष ह्यावर्षी 16वा राज्याभिषेक आहे. 16 वर्ष झालं अवतुरात येतोय. मीडियाला आम्ही पत्र देतोय, सांगतोय
परंतु ज्याप्रमाणे हे पाहिजे होतं तसं हे होत नाही. त्यात आम्हीही काहीतरी कमी पडलो असं नाही, असं नाही. तर इथल्या लोकांनी ते उचललं पाहिजे. मला वाटतं टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेसने सुद्धा नोंद घेतली याची. तर लोकलच्या पत्रकारांना माझी विनंती आपल्या माध्यमातून की आपण ह्या असल्या युगपुरुषाला थोडं उचलण्याची भूमिका घेतली पाहिजे. आम्ही तर मी हेलिकॉप्टरनं आलतो, हेलिकॉप्टरनं फुलं टाकली होती. मी MLA आल्यानंतर हेलिकॉप्टरनं आलो. सुदैवानं मला देखील तो संगोळ्यांना पावला माया पक्षाला. 4 आमदार निवडून आले माझे महाराष्ट्रातून, आणि आता 4 राज्यात माया पक्षाला मान्यता आहे. कर्नाटकात बी मला मान्यता मिळाली. कर्नाटका, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र 4 राज्यात आम्हाला आमचे 28 नगरसेवक गुजरातला सुद्धा आहे. त्यामुळं आजची ही मिटिंग ही एक्झिक्युटिव्ह मिटिंग ठेवली होती आम्ही, असं काही नव्हतं. त्या संगोळी रायांना त्या माध्यमातून 4 लोकांना माहिती होईल. आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की 26 जानेवारीला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इथं येत राहणार आहे. आम्ही भारतातल्या सर्वच जागा लढवतो. 2 दिवसापूर्वी मी भोपाळला होतो, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तो एरिया करून आलेला आहे. आम्ही जिथं जिथं शक्य होईल तिथं आम्हाला जिथं कॅन्डिडेट चांगले मिळाले तर आम्ही तिथं शिटा देणार आहे. तुमच्यातला एखादा खासदार व्हायचं चिन्ह असेल तर आम्ही आजच AB फॉर्म तुमच्याकडे देऊन टाकतो. तुम्ही देखील तयारी करावी माझी आपल्याला विनंती आहे. आणि आम्ही सर्व जागा लढवणार आहे. आमचं अलायन्स महाराष्ट्रापुरतं होतं, तर आता आम्ही स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत घेतलेलं आहे. कर्नाटकात आमचं अलायन्स कोणाशी नाही, कारण अलायन्स पार्टी BJP काँग्रेस कोणाला विचार, जिसके पास दम आहे उसके साथ हम आहे. ह्या जोपर्यंत दम वाढणार नाही तोपर्यंत तो कोण विचारणार नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र कर्नाटकात, मला वाटतं 29 MP सीटी आहे मला वाटतं कर्नाटकामध्ये आहे. आम्हाला जिथं कॅन्डिडेट मिळते तिथं, आता आमच्याकडे 10-12 कॅन्डिडेट तयार आहेत, काय असं नाही मला वाटतं. पण आम्ही सर्वच्या सर्व कॅन्डिडेट, टोटल कॅन्डिडेट आम्ही उभा करायच्या तयारीत आहे. काय या देशावर सत्ता करायची, अजेंडा दुसरा काय दावा. उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं, काँग्रेस आणि BJPची मक्तेदारी मोडायची, ही अजेंडा आहे आमचा. काँग्रेस आणि BJPनं काय करायचं, ह्याचा एक भाव BJPत असतो, दुसरा भाव काँग्रेसमध्ये असतो, दोघांची सत्ता घरातच राहते. ही सिस्टम मला मोडायची आहे, हीच आमचा अजेंडा आहे. अजेंडा काय दुसरा असतो. घराणेशाही आणि देशावर उपेक्षित लोकांनी अपेक्षित ठिकाणी जावं. ज्याला राजकारणाचा गंध माहित नाही त्या माणसाला राजकारणात आलं पाहिजे ना. पंतप्रधानाचा पोरगा पंतप्रधानाचा, राष्ट्रपतीचा मुलगा राष्ट्रपती, चीफ मिनिस्टरचा मुलगा मंत्रीच होत असेल तर ही सिस्टम कसली आहे. हिला डेमोक्रेसी म्हणत नाहीत. अजून देखील हजारो अशी कुटुंब आहेत किंवा बाहेर समाज आहेत की त्यांना ते स्वातंत्र्यच माहीत नाही. कॉर्पोरेटर नाही काय लोकांचा, MLA नाही, मिनिस्टर नाहीत. म्हणजे ही कुठतरी सिस्टम चेंज बदलली पाहिजे. फायनान्स इकॉनॉमिकल इमॅन्सिफिकेशन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन, दीज आर द मोटो ऑफ द राष्ट्रीय समाज पार्टी. सामाजिक परिवर्तन, आर्थिक इव्हॅल्युएशन झालं पाहिजे तर या समाजाचा प्रगती होणार आहे. देशाची रोड बनवलं म्हणजे समाज सुधारतो, देश सुधारतो अशातलं नाही. त्यामुळे देशाबरोबर सर्वांचीच प्रगती झाली पाहिजे. त्याशी आमची भूमिका ही चालली आहे. लोकसभेच्या सर्वच्या हालचाल चालू आहे का, आमच्या रॅल्या चालू आहेत ना. आत्ताच बोलतोय ना, मध्य प्रदेश वगैरे आम्ही आलो. हा, काही उमेदवार निश्चित केलेले आहे. म्हणजे कुठल्या काय त्यांच्याकडून म्हणजे खात्री आहे का निवडून यायची आत्ताच भाषा नाही करणार आम्ही, असं होईल. परंतु कमीत कमी कॅन्डिडेट उभा राहून त्या जिल्ह्यात तरी आपण हे केलं पाहिजे. आता आम्ही लगेच म्हणणार नाही की आमची सीट लगेच इथली निवडून येईल, अंगडी पडेल आणि इथं लगेच राष्ट्रीय समाज पक्षाची सीट येईल असं आम्ही नाही बोलतो. अजून आमचं सुरुवात आहे. त्यामुळे आम्ही कॅन्डिडेट कुठं अजून नाही ना, अजून नाही. आता डिक्लेअर करायची काही गरज नाही ना. आताच काय होतं, चिक्कड बेळगावला अजून नाही. आम्हाला 2-2, 3-3 कॅन्डिडेट आमच्याकडे आले, पण डिस्क्लोज करणं योग्य नाही. आता जर आम्ही डिक्लेअर केलं तर लगेच ही मंडळी जाऊन तिथं पोचतात आणि डिस्टर्ब होऊन जातं. म्हणून आम्ही आताच काय डिक्लेअर करणार नाही. नंतर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तोंटापुरे आणि संपर्क प्रमुख आमचे सुनील किन्नूर आहेत, ते दोघं येऊन डिक्लेअर करतील. काही ठिकाणी याचा आमचे काल भारताचे संघटन मंत्री बाळासाहेब लेंगरे गेलते. तिथं जवळजवळ आमच्या 700 गाड्या होत्या 4 व्हीलर. मी जवळजवळ 38 रॅल्या अटेंड केल्या महाराष्ट्रात. 1000च्या दरम्यान 1000, 400, 500, 700 4 व्हीलर 2-2 दिवस. लोकच पैसा देतात, लोकच जेवण देतात. आम्ही स्पीकर लावून आम्ही रथयात्रा फिरवतोय. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्याची जी साधनं असेल त्या साधना जेव्हा आम्ही लोकांशी कॉन्टॅक्ट करतो. आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये आम्ही जनस्वराज्य यात्रा चांगली हे करण्याचा प्रयत्न केला आहे. 27 राज्यामध्ये 17 राज्यामध्ये चांगलं काम आहे आणि आम्हाला 4 राज्यामध्ये टेक्निकली मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला 2003ला पक्षाची स्थापना झाली. कलेनं हा पक्ष वाढत चाललेला आहे, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे आमदारापर्यंत जिंकलेलो आहे मी.
जेडपीचे अध्यक्ष आमचे आहेत, प्रेसिडेंट नगराध्यक्ष आमचे आहेत, कॉर्पोरेशनमध्ये बी कॉर्पोरेटर निवडून आले, मार्केट कमिटी आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे काही ठिकाणी, काही बँकेमध्ये आमचे कार्यकर्ते चंचू प्रवेश झालेला आहे. त्यामुळे ऑल रिजनमध्ये फक्त एमपीला आम्ही सक्सेस नाही, पण मी नेक्स्ट टाइम ज्यावेळेस समूह रायांनाचा राज्याभिषेक करण्यासाठी येईल तेव्हा खासदार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर लागलेले असतात, एवढं लक्षात. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.